गुड मॉर्निंग. आता मस्त मॉर्निंग झालेली आहे. माझा लॅम्पकडे चालूच आहे. काल नेहरू प्लेसला गेलो होतो तर हा शर्ट घेतला आहे मी. तुम्हाला लांबून दाखवतो त्या. सारखा पडतोय. हा टी शर्ट घेतला. स्वस्त पडले पण हा ठीक आहे. आता सरोजिनी नगरला बघूया, आज जाणं झालं तर तिकडे अजून स्वस्तात भेटत आहेत का. पण मला चांगला वाटला, क्वालिटी वगैरे मस्त वाटली शर्टची. एक शर्ट घेतलेला पण तो एक्सेल असूनसुद्धा जाम टाईट होतं. तर आज कदाचित परत जाणार आणि हा एक्सचेंज करून घेणार तिकडे. आणि हे बघा, हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू. मला हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. फर्स्ट फ्लोअरलाच भेटले रूम मस्तपैकी. आणि थोडीफार रूम मेस्टअप आहे, टॉवेल्स. पण एक चांगलं इकडे दररोज डेलीला रूम क्लिनिंग होते चांगली मस्तपैकी. मस्त भूक लागली आहे, टाईम पण झाला आता लोकेशनला जायला ऑफिसच्या. पटापट बाहेर जाऊया आणि आज काय नाश्त्याला पण ते बघू. पावभाजी आहे, आलू पराठा आहे. आलू पराठा नेहमी असतो. दही आहे आणि तिकडे कॉर्नफ्लेक्स, फ्रूट्स वगैरे सगळे ब्राऊन ब्रेड. आणि हे बघा, हे स्पेशल जाम, टोमॅटो केचप. आणि इकडे स्पेशली हे ठेवतं असं बटर. मस्त आता भूक लागली आहे. आणि जेवण लिटरली थोडं स्वस्त मला वाटलं इकडे आपल्या मुंबईपेक्षा. कारण मी ऑनलाईन पण मागवतो आहे तर स्वस्त पडतं आहे मला आणि क्वांटिटी खूप येते. तर आता जेवून घेऊया. जेवून काय बोलतात, नाश्ता करून घेऊया. आपल्याकडे हे एवढं सगळं जेवण असतं, इथे हे सगळं असं नाश्ता असतं. म्हणून बोलतात दिल्ली दिलवालों की. आता खाऊन घ्या पटापट आणि मग मी परत येऊन तुम्हाला भेटतो. स्वतः नाश्ता करून ऑफिसला निघालो आहे आणि कॅब केली आहे. कॅब इकडे परवडते, ऑटो महाग पडते इकडे. अराउंड ऑटोने काल म्हणून 100 घेतलं आणि कॅब इज स्वस्त ओला. सर जी ऐसे सरोजिनी मार्केट कितना दूर है? सरोजिनी मार्केट थोड़ा दूर है. कालकाजी पोस्ट ऑफिस से पास में ही है क्या? नहीं, थोड़ा इधर पड़ेगा ना, वो एम्स की साइड. अच्छा, वो साइड आहे. तर असं पोट पण भरलं. दुपारी आरामात जेवलं तरी चालेल. तर आता बघू ऑफिसची कामं आटपून किती लवकर आटपत आहेत त्याच्यावर आहे. काय प्लॅन झालं तर परत तुम्हाला येऊन जातो तोपर्यंत. एंड इन्होंने मुझे कल का पूरा प्लानिंग बता दिया है संडे का. तो अभी संडे मस्त घूमने वाला हूँ. आपका नाम? विक्रांत जी ने पूरा मेरा संडे सेट कर दिया है. अभी मैं यही सोचना पड़ा था संडे करूँ क्या अभी घूमने. तो फुल सेट है. मैंने बहुत जन को पूछा था यहाँ पे एक्चुअल में, बट प्लानिंग नहीं बन रहा था अभी तक. कोई बोल रहा था यहाँ पे पास आपने मेरा पूरा टाइम सेट कर दिया. अगर इनकेस जैसे यहाँ पे 8 बजे 9 बजे 9:30 10 बजे लोटस टेम्पल ओपन होता है. इसी रूट पर है सीधे. यहाँ से मैक्सिमम 1 किलोमीटर का डिस्टेंस है. अच्छा, यहाँ से ओके फिर डायरेक्ट इंडिया जी जा सकते हैं. कितने बजे ओपन होता है बोला? 10 बजे समथिंग ओपन होता है वो. अच्छा 10 बजे. फिर इंडिया गेट ही जाना पड़ेगा. 8 बजे निकल के वहाँ पे फिर आते आते अगर शाम यहाँ, को. क्योंकि यहाँ पे घूमोगे यहाँ पे आपका कम से कम 1 घंटा वेस्ट हो जाएगा. लाइन बहुत लंबी लगती है यहाँ पे. उससे बेटर है कि आप इंडिया गेट से अपना शाम को कितने बजे बंद होता है? ये शाम को 4 बजे. अच्छा 4 बजे बंद हो जाता है. हाँ. फिर उसके बाद नहीं. ये कुछ नहीं सर, साइलेंट है. बस वो है भाई उपासना मंदिर टाइप जो होता है वो. फिर हफ्ते पूरा हफ्ता हुआ है पे अभी. तो एक हफ्ते में एक बार आते जा सकते हो. तो अच्छा मस्त प्लान बना है. थैंक यू सर. चलिए ठीक है. चलो मिलता हूँ फिर से. फिर बुक करूँगा तो आपसे मिलूँगा. ठीक है, बिल्कुल. चलो थँक यू. सो आता कनॉट प्लेसमध्ये, कनॉट प्लेस नाही रे बाबा, इकडे नेहरू पॅलेसमध्ये आलो आहे. टी शर्ट बदलून घेईन पटापट आणि मग इथून सरोजिनी मार्केट.
फायनली आता आपल्या सरोजिनी मार्केट फिरून झालेलं आहे आणि खूप दमलो यार, खूप मोठं मार्केट आहे. तर आता डायरेक्ट रूमवर जाऊन मस्त झोपून जायचं. तोपर्यंत बाय बाय. थांबा गेलो नाही अजून आहे. आता रूमवर आलो आहे आणि मग बघितलं असेल तुम्ही रॅपिडोवाल्यांना मी सगळं विचारलं आहे. सो उद्याचा प्लॅन माझा तो आहे, सकाळी लवकर उठायचं आणि खूप साऱ्या जागा फिरायच्या. संडे आहे, एकच दिवस आहे आपल्याकडे फिरायला. मस्त फिरून घ्यायचं उद्या. कामावर पण लक्ष ठेवणार आहे, नाही तर माझ्या ऑफिसमध्ये बोलतील वा फिरतोयस कामाच्या नावाने. नाही, कामावर काम पण बघायचं आणि फिरायचं सुद्धा. सर तेच सांगायला परत आलेलं तुम्हाला की थांबा, जाऊ नका कुठे, कारण हा लॉग इकडेच एंड होतोय. पुढच्या लॉगमध्ये मी कुठे कुठे फिरणार आहे त्याचं तुम्हाला मी दाखवीन. आणि मला सांगा कशी वाटली माझी फर्स्ट ट्रिप होती माझी ही फ्लाईटमधून. खूप मजा आली. पण सो लवकर येईन तुम्हाला एक नवीन लॉग घेऊन येईन, त्याच्यात कुठे कुठे फिरलो सगळं दाखवीन. तोपर्यंत पुढे जाऊ नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर परत भेटू. बाय बाय.